माझा 21 वर्षाचा दीर रोज माझ्याशी लग्न करण्यासाठी जिद्द करायचा. मी पूर्ण दिवस स्वतःला त्याच्यापासून वाचविण्याचा प्रयत्न करायची आणि माझ्या खोलीत लपून बसायची. दीर घरातून बाहेर गेल्यावर मी पटकन घरातील कामे आवरून घ्यायची. पण एक दिवस माझा दीर माझ्या शेजारच्या खोलीत लपून बसला होता, ज्याची मला अजिबात कल्पना नव्हती. मी बाहेर निघाली तेव्हा माझ्या दीराला लग्न करायचे होते. माझे लग्न झाले तेव्हा ते म्हणू लागले की वहिनी, माझेही लग्न करून द्या. जेव्हा मी विचारले की तुम्हाला कशी मुलगी हवी आहे, तर ते मला डोक्यापासून पायापर्यंत पाहू लागले आणि हळू स्माईल देत माझ्या खोलीतून बाहेर निघून गेले. मी दीराच्या नजरेने थोडी टेन्शनमध्ये आली होती. माझा नवरा देखील खोलीतच बसलेला होता, पण मी माझ्या विचारात अडकले होते. पण मी माझ्या विचारांना झटकले की कदाचित मीच चुकीचा विचार करत आहे. पण त्यानंतर तर माझ्या दीराने ही गोष्ट पकडूनच ठेवली. ते सारखी मला एकच गोष्ट सांगायचे की माझे लग्न करून द्या. पण मी जेव्हा कधीही त्यांना विचारले की तुम्हाला कोणती मुलगी आवडते का, जर आवडत असेल तर मलाही सांगा, तेव्हाही ते हळू स्माईल देत मला डोक्यापासून ते पायापर्यंत पाहत काहीतरी विचित्र हावभाव करत खोलीच्या बाहेर निघून जायचे. त्यांना तर याचे भानही नव्हते की सर्व काही माझा नवरा पाहत आहे. मी तर आता त्यांच्या या हरकतीमुळे घाबरून थरथर कापू लागले होते. एकदा माझी सासू आणि दीर दोघेही चहा प्यायला बसले होते. मी सुद्धा माझा चहाचा कप घेऊन माझ्या सासूजवळ येऊन बसले. माझा नवरा सुद्धा तिथेच बसून चहा पित होता. सोबतच मोबाईलमध्ये कोणासोबत तरी चॅटिंगमध्ये मग्न होता. माझी सासू सांगू लागली की माझ्या नवऱ्याची एंगेजमेंट त्याच्या मामाच्या मुलीसोबत झाली होती. पण मामाच्या मुलीला कावीळ झाली होती आणि तिची कावीळ इतकी वाढली की त्या बिचारीचा जीव निघून गेला. त्यानंतर माझी सासू म्हणू लागली की जर ती जिवंत असती तर आज समीरची बायको तू नाही तर ती असती. माझी सासू बोलतच होती की तितक्यात मध्येच माझा धीर अचानकच म्हणाला, मग वहिनी माझी बायको झाली असती. इतकं बोलताच माझ्या सासूने त्याच्या डोक्यावर टपली मारली आणि म्हणाली की असं बोलताना तुला लाज नाही वाटत? ती वहिनी आहे तुझी. धीर म्हणाला की आत्ता ती माझी वहिनी आहे हे तर जग जाहीर आहे. पण भावाचे लग्न जर मामाच्या मुलीसोबत झाले असते तर तू त्यांना माझ्यासाठीच पसंत केले असतेस ना? माहीत नाही का, पण मला माझ्या दीराचे हे बोलणे अजिबात आवडले नव्हते. माझ्या सासूने तर ही गोष्ट हसून टाळून दिली होती. पण मी रागाच्या भरात तिथून उठून किचनमध्ये निघून गेली. माझा नवरासुद्धा तिथे गुपचूप बसून चहा पीत होता. त्यानंतर तर जणू काही माझ्या दीराला सूटच मिळाली होती. कधी म्हणायचा की तुम्ही गुलाबी रंगात खूप सुंदर दिसता, तुम्ही नेहमीच गुलाबी रंग घालत जा. मी त्याला आता रागातच पाहू लागली होती की कदाचित त्याला कळेल की असं बोललेलं मला आवडत नाही. पण तो खूपच धीट माणूस होता. माझा नवरा खूपच जास्त साधा आणि सरळ स्वभावाचा माणूस होता. त्याने मला आजपर्यंत कधीच असे सांगितले नव्हते की तू या रंगात खूप छान दिसतेस. माझा नवरा दिसायला जरी साधा सरळ असला तरी त्याचा मेंदू मात्र तेज होता. तो प्रत्येक वेळेस 2 आणि 2 5 बनवण्याच्या चक्करमध्येच असायचा. त्याचा मेंदू नेहमी त्याच्या कारोबारमध्येच गुंतलेला असायचा. एकदा मी सहज त्यांना विचारले की मी आज कशी दिसते, तर ते मला सांगू लागले की दिसायला तर तू ठीकच दिसत आहेस, तुला काय झालं आहे? उगाच आजारी वगैरे पडलीस तर माझे 2,000 रुपये उगाच तुझ्यावर खर्च करावे लागतील. दुसऱ्या बाजूला माझा दीर उभा होता, जो मला नेहमीप्रमाणे विचित्र नजरेने पाहत होता. एकदा तर त्यांनी त्यांची हद्दच पार केली. तो माझ्या खोलीत ठोठावल्याशिवाय आत आला होता आणि नेमके मी त्यावेळेस तयार होत होते. आता नवीनच लग्न झालेलं असल्याकारणाने मी फॅशनेबल कपडे घालत होती. मेकअप तर केला होता आणि केस मोकळेही सोडले होते. तो काहीच न बोलता माझ्या खोलीत आला होता. तो मला पाहून काही वेळ बघतच बसला आणि त्याला असं न विचारता माझ्या खोलीत आलेलं पाहून मी घाबरली होती आणि मी माझ्या अंगावर माझा दुपट्टाही घेतलेला नव्हता. माझा दुपट्टा देखील बेडवरच पडलेला होता.
सगळ्यात आधी तर मी माझ्या बेडवरून दुपट्टा उचलला आणि स्वतःच्या अंगावर घेतला आणि मग त्याला म्हणू लागली की तुम्हाला जराही कळत नाही का की कुणाच्या खोलीत जाण्यापूर्वी किमान खोलीचे दार वाजवायचे असते? ही काय पद्धत झाली का कुणाच्या खोलीत येण्याची? माझ्या बोलण्यावर लाज वाटण्याऐवजी तो हसतच होता आणि म्हणाला की आपल्या लोकांकडून खोलीत येण्याची परवानगी नाही घेतली जात. तुम्ही कुठे परके आहात माझ्यासाठी? इतकं बोलून तो माझ्या बेडवर येऊन बसला. मी तर त्याचे असे वागणे पाहून हैराण झाले होते. मी त्यांना विचारले की तुम्हाला माझ्याकडे काही काम आहे का? तर ते म्हणाले की हो, मला तुमच्याकडे खूप महत्त्वाचे काम आहे. बसा इथे, मग सांगतो तुम्हाला. पण मला असं एकांतात त्याच्याजवळ बसणे योग्य वाटले नाही. मी म्हणाले की माझ्याकडे वेळ नाही आहे तुमच्या वाह्यात गोष्टी ऐकायला. तुम्ही फक्त इकडच्या तिकडच्या गप्पा करणार. मला माहीत आहे की तुम्हाला माझ्याकडे कोणतंही काम नाही. इतकं बोलून मी खोलीच्या बाहेर पडतच होते की तितक्यात माझ्या नवऱ्यासोबत जोरात धडक झाली. ते कदाचित खोलीतच येत होते. माझा धक्का लागताच मला म्हणाले की काय झालं? अशी घाईघाईत कुठे पळत चालली आहेस? इतके बोलून जसे ते खोलीत शिरले तेव्हा त्यांनी धीराला खोलीत बसलेले पाहिले. काही वेळ ते आमच्या दोघांकडे पाहतच बसले. माझ्या नवऱ्याला अशा विचित्र नजरेने पाहत असताना पाहून माझं हृदय जोरजोरात धडधडू लागले होते की माझा नवरा काही गैरसमज करून घेऊ नये. मग ते त्यांच्या भावाला एकदम कडक स्वरात म्हणाले, तू इथे काय करत आहेस? माझा धीर म्हणाला की वहिनीशी गप्पा मारत बसलो होतो. गेल्या 1 तासापासून आम्ही दोघेही गप्पाच तर मारत होतो. तू पण येऊन बस दादा, आपण सगळे मिळून बसून गप्पा मारूयात. मोठ्या चालाकीने तो आपल्या भावासोबत खोटे बोलला होता. मी म्हणाले की नाही समीर, हे खोटं बोलत आहेत. मी तर त्यांच्यासोबत कोणत्याही गप्पा मारत नव्हती. हे तर आत्ता नुकतेच आले होते. माझे म्हणणे ऐकून माझे पती म्हणू लागले की जा आणि जेवण तयार कर. तुझ्याकडे बोलायला खूप मोकळा वेळ आहे. काही कामात पण लक्ष दे. माझा नवरा माझ्याशी या स्वरात पहिल्यांदाच बोलत होता. आज मला माझ्या धीरावर खूप राग आला होता. मी रागाच्या भरात जेवण तयार केले आणि ते टेबलावर ठेवून दिले. आज माझ्या पतीचा मूड खूप खराब होता. रात्री झोपण्यासाठी मी जेव्हा खोलीत आले तेव्हा ते मला म्हणाले की मला अशा महिला अजिबात आवडत नाहीत ज्या आपल्या धीरासोबत इतकी जवळीक साधतात. मी माझ्या पतीला म्हणाले की ते साफ खोटं बोलत होते. माझे पती मला म्हणाले की मी गेल्या 15 मिनिटांपासून घरी आलो होतो, पण तू 15 मिनिटांपासून खोलीच्या आतच होती आणि तोही तुझ्या खोलीतच बसलेला होता. मला मूर्ख नको समजूस. आता मी माझ्या धीराला नजरअंदाज करू लागले. मी त्यांच्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले. ते जिथे कुठे असायचे ते ठिकाण सोडून मी दुसरीकडे कुठेतरी निघून जायचे. 4 दिवस ते माझी वृत्ती मूकपणे पाहत राहिले. पण 5व्या दिवशी ते म्हणू लागले की तुम्हाला काय झालं आहे? जिथे मी बसलेलो असतो तुम्ही तिथून उठून सरळ निघून जाता. मी म्हणाले की आज फक्त आणि फक्त तुमच्याचमुळे तुमचा भाऊ माझ्याकडे रागाने पाहत आहे. तुम्ही का म्हणून खोटे बोललात की तुम्ही 1 तासापासून माझ्यासोबत बसून गप्पा मारत होते? ते म्हणाले की मी तर सहजच मस्करी केली होती आणि भावाला तर हे माहीतच आहे. मग मला म्हणाला की मी तुम्हाला हेच सांगण्यासाठी आलो होतो की माझा भाऊ शक करणारा माणूस आहे. त्याला प्रत्येक गोष्टीवर शक करण्याची खूप वाईट सवय आहे. तुमचे खूप चुकीच्या माणसासोबत लग्न झालं आहे. तुमच्याबद्दल विचार करून करूनच मला वाईट वाटते. धीराच्या बोलण्याने मला काहीसं विचित्र वाटत होतं. काही प्रमाणात माझ्या नवऱ्याची वृत्ती माझ्या धीराने सांगितल्यासारखीच होती. पण मी म्हणाले तसं काही नाही. समीर खूप छान आहेत. तुम्ही माझ्यापासून जरा लांबच राहायचे. माझ्या टिप्पणीवर त्यांनी खांदे उंचावले आणि खोलीतून बाहेर पडले. ते बाहेर गेल्यानंतर मी मोकळा श्वास घेतला. निदान त्यांना माझ्या गोष्टी कळल्या तर होत्या. मग माझ्या मनात असं येऊ लागलं की जर माझ्या नवऱ्याचा शक करणारा स्वभाव असेल तर मला जास्त सावध राहावं लागेल. पण माझे मन मात्र या गोष्टी मानायला तयार नव्हते, कारण यापूर्वी ते माझ्याशी असे कधीच वागले नव्हते. माझ्या लग्नाला 1 महिना उलटून गेला होता. या 1 महिन्यात माझा नवरा शकी माणूस आहे असे मला कधीच जाणवले नाही आणि ते माझ्यासोबत कधी तसे वागले देखील नाहीत. पण गेले काही दिवस ते माझ्याकडे
खूप विचित्र नजरेने बघत होते. ते मला माझ्या दिराबद्दल वारंवार प्रश्न विचारायचे आणि कधीकधी मला विचारायचे, तू गेटजवळ तर कधीच उभी राहत नाहीस, तू दार तर कधीच उघडत नाहीस. मी म्हणायचे की नाही, दार तर तुमच्या आईनेच उघडलं आहे. तो म्हणायचा की हो ठीक आहे, बघ बाहेरच्या दरवाजाजवळ जाऊ नकोस, आपल्या परिसरात टपोरी मुले आहेत. माझ्या नवऱ्याचे हे ऐकून मी पण विचार करू लागले की कदाचित माझा नवरा शकी माणूस असेल. माझा नवरा माझ्यावर संशय घेऊ नये आणि माझ्यावर रागावू नये म्हणून मी सर्व काही टाळायचे. परंतु एकदा असं झालं की सर्व काही उद्ध्वस्त झाले. माझी सासू मला म्हणाली की मी काही दिवसांसाठी माझ्या बहिणीच्या घरी जात आहे, कारण माझी बहीण जरा जास्तच आजारी आहे. माझ्या सासूला सोडायला माझा दीरही सोबत गेला होता. मला वाटले की माझा दीरही माझ्या सासूसोबतच तिकडेच राहील, पण तो दुसऱ्याच दिवशी परत आला. माझा नवरा माझ्या दीराला म्हणाला की तू सुद्धा आईसोबत तिथे राहिला असतास. तर तो म्हणाला की माझा भरपूर अभ्यास बाकी आहे, माझ्या कॉलेजमध्ये माझे सेमिस्टर होणार आहे. आता तर मी जास्तच टेन्शनमध्ये आली होती, कारण माझा दीर दुपारीच त्याच्या कॉलेजहून परत घरी येत होता आणि माझा नवरा रात्री घरी येत होता. दुपारपासून रात्रपर्यंत माझा दीर घरीच राहत होता. तो कुठेच जातही नव्हता आणि माझ्यासाठी तो वेळ खूपच टेन्शनमध्ये जात होता. मी माझ्या खोलीतच दरवाजा लॉक करून बसून राहायची आणि वाट पाहत बसायची की कधी एकदाचा तो बाहेर जातो, जेणेकरून मला माझे किचनचे काम पूर्ण करता येईल. जेव्हा तो कॉलेजमध्ये असायचा तेव्हा मी पटापट जेवण बनवून माझे सर्व कामे करून माझ्या खोलीत जाऊन बसायचे. पण रात्रीचे जेवण तर मला माझा नवरा घरी येण्याआधीच बनवावे लागत होते. मला वाटायचे की किमान तो वेळ तरी दीराने कुठेतरी बाहेर निघून जावे, पण मी हे त्याला सांगूही शकत नव्हते. जसा तो घराच्या बाहेर जायचा आणि मला दरवाजा बंद होण्याचा आवाज ऐकू यायचा, तेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर यायची आणि फटाफट पोळ्या बनवायची आणि त्याच्या येण्याआधीच पुन्हा माझ्या खोलीत स्वतःला बंद करून घ्यायची. आणि जेव्हा माझा नवरा घरी यायचा तेव्हाच मी माझ्या खोलीतून बाहेर निघायची. जेवणाच्या दरम्यान माझा दीर माझ्याकडे पाहत असायचा, जसं काही त्यांना मला काहीतरी सांगायचे आहे. मी देवाकडे प्रार्थना करत होते की लवकरात लवकर हे दिवस संपायला हवेत आणि माझी सासू परत घरी यायला हवी, कारण असं स्वतःला स्वतःच्या खोलीत प्रत्येक वेळी लॉक करून बसणे मला गुदमरल्यासारखे वाटत होते. आणि दुसरीकडे मला माझ्या दीरावर अजिबात विश्वास नव्हता. तो तर लाज नसल्यासारखा कधीही अचानक माझ्या खोलीत येऊ शकला असता, नाहीतर तो माझ्या खोलीचा दरवाजा कधीही वाजवू शकला असता की बाहेर तर निघा, तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या खोलीत का बसून राहता. ही वेळ कशी जाईल हे मला समजत नव्हते. असा विचार करत असतानाच अचानक माझ्या सासूबाईंचा फोन आला की बहिणीची तब्येत जरा जास्तच खराब झाली आहे, त्यामुळे कदाचित आणखीन काही महिने त्या बहिणीकडे राहणार आहेत. हे ऐकून तर मी आणखीनच टेन्शनमध्ये आली होती. माझा नवरा घरी यायचा तेव्हा तो मला उलटसुलट प्रश्न विचारायचा की सागर कॉलेजमधून घरी परत आल्यानंतर काय करतो, तो घरीच बसलेला असतो की कुठे बाहेरही जातो. मी म्हणायचे की मला माहीत नाही, मी माझ्या खोलीत असते. तर तो म्हणायचा की तुला सगळं माहीत आहे, 24 तास तू थोडंच खोलीत बसून राहणार आहेस. मी म्हणाले की समीर, तुम्ही माझ्याशी असं कसं बोलू शकता, तुम्हाला नक्की म्हणायचं काय आहे, एकदाच काय बोलायचं आहे ते बोलाच. माझ्या नवऱ्याच्या शकच्या हेतूने बोलण्याला मी आता कंटाळले होते. मग तो माझ्याजवळ आला आणि म्हणू लागला की बघ, मला शंका घेण्याची सवय नाही, पण मला जर उलटसुलट गोष्टी ऐकायला मिळाल्या तर माझ्यासारखा दुसरा कोणी वाईट नाही. मी तुझ्यासोबत खूप वाईट वागेन. माझ्या पतीची धमकी ऐकून माझा जवळजवळ जीवच जायचा राहिला होता. मी खूपच टेन्शनमध्ये राहू लागले होते. एकदा माझ्या दीराने घरात प्रवेश केला तेव्हा तो खूप टेन्शनमध्ये दिसत होता. पुन्हा पुन्हा त्याला येणारा घाम पुसत होता. मला सांगू लागला की वहिनी, काहीही करून मला तुमच्या खोलीत लपवा. मी विचारलं की काय झालंय, तर तो म्हणाला की आत्ता मला काहीही सांगायला वेळ नाही, मला फक्त तुमच्या खोलीत लपवा. तो ज्या प्रकारे टेन्शनमध्ये येऊन बोलत होता त्याला पाहून मीही घाबरले होते. माहीत नाही नक्की त्याला काय झालं होतं. सध्या मी त्याला म्हणाले
की ठीक आहे, तुम्ही माझ्या खोलीत जाऊन लपू शकतात. इतकं बोलून मी माझे राहिलेले काम करण्यासाठी किचनमध्ये आले होते. पण मी विचार करत होते की नक्की माझ्या दिराला काय झालं आहे. तो नेमकं असं काय करून आला आहे जो इतका टेन्शनमध्ये आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंगही उडाला आहे. माझ्या दिराला घरी येऊन 2 तास उलटले होते, पण तो खोलीतून बाहेर निघाला नव्हता आणि मला काही सांगितलंही नव्हतं की अचानक कोणीतरी दार ठोठावला. घड्याळात पाहिले तर संध्याकाळचे 5 वाजले होते. आमच्या घरी कोणीही येत जात नव्हतं. मी विचार करत होते की यावेळेस कोण आलं असेल बरं, कारण माझा नवरा तर रात्री 10 वाजता यायचा. मी आतूनच विचारले की कोण आहे, तर पलीकडून आवाज आला की मी आहे, दार उघड. समीर खूपच रागात बोलत होता. मी पटकन दार उघडले तर माझ्याशी एकही शब्द न बोलता ते घराच्या आत दाखल झाले आणि मग पूर्ण घराची झडती घेऊ लागले. मी विचारले की समीर, तुम्ही काय पाहत आहात? तर ते म्हणाले की थांब, सांगतो तुला. त्यांना इतक्या रागात बोलताना पाहून माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले होते. मला कळत नव्हते की नक्की काय झालं आहे. त्यांनी जेव्हा संपूर्ण घराची झडती घेऊन झाली, मग त्यानंतर आमच्या खोलीचा दरवाजा उघडला. काही वेळाने माझ्या नवऱ्याने माझ्या दिराची कॉलर पकडून त्याला खोलीतून बाहेर काढले आणि खाली जमिनीवर पटकले आणि म्हणाले की बघितलेस, शेवटी तेच झालं ज्याची मला शंका होती. हा तुझ्या खोलीत काय करत होता? याची स्वतःची वेगळी खोली आहे ना घरात? मी म्हणाले की मला काय माहीत, हा तर 2 तासांपूर्वी घरात आला. तो खूप टेन्शनमध्ये दिसत होता आणि मला म्हणाला की मला तुमच्या खोलीत लपवा. म्हणून मी त्याला खोलीत लपवायला सांगितले आणि मी तर तेव्हापासून किचनमध्येच काम करत आहे. मी बोलतच होते की तेवढ्यात माझ्या नवऱ्याने माझ्या जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणू लागला की तू माझ्यासोबत खोटं बोलतेस. तू त्याला नेहमी तुझ्या खोलीत बसून ठेवतेस आणि त्याच्यासोबत काय काय करतेस कुणास ठाऊक. आता मी तुला माझ्या घरात एक क्षणही राहू देणार नाही. तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर चालती हो. समीरचे हे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी म्हणाले की तुम्ही जो विचार करत आहात तसं काहीच नाही आहे. मी अगदी खरं बोलत आहे. मी माझ्या दिराला म्हणाले की तुम्हीच सांगा की तुम्ही का आले होते. तर तो हसू लागला आणि म्हणाला की मी आता काय बोलू वहिनी, जे काही खरं आहे ते सगळं काही भावाने त्यांच्या डोळ्याने पाहिले आहे. आता लपून तरी काय उपयोग. या वेळेसही त्याने माझी फसवणूकच केली होती आणि तो पुन्हा खोटे बोलला आणि मग माझ्या नवऱ्याने मला धक्के देत घराबाहेर काढले. मी रडत पडत माझ्या घरी पोहोचले. दुसऱ्याच दिवशी मला माझ्या नवऱ्याचा फोन आला आणि तो म्हणाला की तो मला लवकरात लवकर घटस्फोट देणार आहे. मी त्याच्यासमोर खूप विनवण्या केल्या, मात्र तो काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता. मी शांत होऊन बसले तर माझे भाऊ आणि माझ्या वहिन्या मलाच टोमणे देऊ लागल्या. आता जवळजवळ महिना उलटला, ना तर समीरने मला घटस्फोट दिला, ना त्याने माझ्यासोबत कोणते संबंध ठेवले. 3 महिन्यांनी समीर मला न्यायला आले. त्यांच्यासोबत माझ्या सासूबाईसुद्धा आल्या होत्या आणि त्यांनी आपली मान शरमेने खाली घातली होती. माझ्या सासूबाई रडत रडत म्हणू लागल्या की मी काही दिवसांपूर्वीच घरी आले होते. जेव्हा मला हे सर्व काही कळाले तेव्हा मी समीरवर खूप रागावले आणि सागरलाही विचारले की त्याने तुझ्यासोबत असे का केले. मला माझीच खूप लाज वाटत आहे. मला माहीत नव्हतं की समीर असेही पाऊल कधी उचलू शकतो. खरं तर त्याला सुरुवातीपासूनच शक करण्याची वाईट सवय आहे आणि माझा लहान मुलाचा स्वभाव खूप मजा मस्करी करणारा आहे. म्हणून शकचा इलाज करण्यासाठी त्याने त्याच्या भावासमोर जाणून बुजून असा दाखवण्याचा प्रयत्न केला जसं काही तुमच्या दोघांमध्ये काहीतरी चुकीचे संबंध सुरू आहेत. जेव्हा समीरने तुला घराबाहेर काढले तेव्हा त्याला जाणीव झाली की त्याचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. गेल्या 3 महिन्यात त्याला हे कळून चुकले आहे की तो तुझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही आणि त्याने मला तुला मनवण्यासाठी खूप विनवण्या केल्या. तेव्हा माझा लहान मुलगा सागरही म्हणाला की नाही, ज्या प्रकारे तुम्हाला शक करण्याची सवय आहे तुम्ही तर बिचाऱ्या वहिनीचे आयुष्य खूप खराब करून टाकाल. मी जाणून बुजून तुमच्यासमोर वहिनीसोबत असं वागत होतो. त्यांना जाणून बुजून काहीही बोलत होतो, कारण मला पाहायचं होतं की तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनाला कशा प्रकारे आनंदात ठेवू शकता. पण तुम्ही फेल झालात.
तुम्ही तुमच्या नात्याला एखाद्या कच्च्या धाग्यासारखे समजले. मला तुम्हाला ही जाणीव करून द्यायची होती की नवरा बायकोचे नाते हे जगातील एक अनमोल नातं आहे, ज्याला जितकं तुम्ही फुलासारखे जपून ठेवाल तितकाच सुगंध तुमच्या आयुष्यात दरवळत राहील आणि तुमचे जीवन तितकेच सुखी आणि आनंदी होईल. समीरला त्याची चूक लक्षात आली होती आणि म्हणूनच आज तो मला इथे त्याच्यासोबत घेऊन आला आहे. हा आता पुन्हा कधीही तुझ्यावर शक करणार नाही. मलाही समजले होते की माझ्या धीराने जे काही केले तो एक इलाज करण्याचा भाग होता, जेणेकरून त्याला त्याच्या भावाला जाणीव करून द्यायची होती की जर कधी त्याने मला कोणासोबत बोलताना पाहिले किंवा कोणी माझ्या खोलीत उपस्थित आहे तर याचा अर्थ असा नाही की मी चुकीची बाई आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.